नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चेचा विषय म्हणजे नरेंद्र मोदी सरकार, म्हणजे केंद्रामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्याचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आहेत भारत देशाचे। तर हे सरकार कोसळतंय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। एकंदरीत सर्व जाणकारांचं असं मत आहे की महिन्याभरात हे सरकार पडेल। त्याची कारणं ही तशीच आहेत, तर ती कारणं आपण शोधण्यासाठी आजची आपली चर्चा आहे। तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। आपण पाहिलं 2014 पासून नरेंद्र मोदी सरकार हे सत्तेत आलेलं आहे। 2014 साली पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे 200च्या वरती जागा, 250च्या वरती जागा जिंकून सत्तेमध्ये आलं। त्यानंतर 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने 270-75 जागा जिंकल्या होत्या 280 पर्यंत। त्यानंतर मात्र आता 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाला उतरती कळा लागल्याचं आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे। 2024 साली नरेंद्र मोदी यांनी जेमतेम 236 जागा जिंकल्या नरेंद्र मोदीच्या भाजपाने। त्यात आता सरकार स्थापन करायचं म्हणजे एनडीए आणि इंडिया आघाडी अशा दोन आघाड्या तयार झाल्या। इंडिया आघाडी जेमतेम 250 जागापर्यंत जाऊन पोहोचली, 250च्या आतच। तर महायुती म्हणजे इंडिया ही नरेंद्र मोदींची जी आघाडी आहे ही जवळपास 280 जागांपर्यंत जाऊन ठेपली। आता त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्ष यांच्या सोबत जी एनडीए आघाडी जी आहे या आघाडीमध्ये जे चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, चिराग पासवान, एकनाथ शिंदे, अजित पवार, अजून 2-3 आघाड्या ज्या आहेत या आघाड्यांमध्ये सध्या धुसफूस सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यातच बिहारमधलं निवडणूक लागलेली आहे, त्यामुळं नितीश कुमार यांनी या आघाडीतून काढता पाय घेतलेला आहे। सुरुवातीला आपण हे सरकारमध्ये किती खासदारांचं पाठबळ आहे ते सगळ्यात अगोदर पाहिलं पाहिजे आपण। नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाचे 236 खासदार आहेत। तर चंद्राबाबू नायडू हे हैदराबाद चे येतात। हैदराबादचे चंद्राबाबू नायडू हे यांचा जो पक्ष आहे टीडीपी या पक्षाला 16 जागा मिळालेल्या आहेत, खासदार 16 खासदार आहेत यांचे। तसंच नितीश कुमार यांचे 12 खासदार आहेत, चिराग पासवान यांचे 6 खासदार आहेत। म्हणजे याचा अर्थ असा की हे तिघजण जरी बाजूला गेले तरी मात्र नरेंद्र मोदी यांचं सरकार पराभूत पडतंय हे नक्की आहे। म्हणजे ह्या दोघांच्या मिळूनच 34 जागा आहेत त्या, आणि ह्या जर 80 जागेमधून जर 34 जागा जर कमी झाल्या तर मात्र 50 जागापर्यंत येऊन ठेपतोय हा आकडा। आता ह्याच्यामध्ये आता बघा एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार आहेत, अजित पवार यांचा 1 खासदार आहे। आता महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना डॅमेज करण्याचं काम जोरदार सुरू आहे, अजित पवारांच्या लोकांवरती कारवाई करण्याचं काम जोरात सुरू आहे महाराष्ट्रात। हीच परिस्थिती बिहारमध्ये देखील आहे। बिहारमध्ये नितीश कुमार यांना डॅमेज करण्याचं काम सुरू आहे, चिराग पासवान यांना डॅमेज करण्याचं काम सुरू आहे। तसंच चंद्राबाबू नायडूवरती तर भारतीय जनता पक्षाच्या ईडीने, ईडी हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे म्हणायचं, असंच एकंदरीत म्हणावं लागेल। ईडी ही स्वायत्त संस्था नाही, भारतीय जनता पक्ष जसं सांगन तसं ते काम करतात अधिकारी। त्या ईडीनं चंद्राबाबू नायडू यांच्यावरती जो गुन्हा दाखल केला होता मालमत्तेबाबतचा, त्या गुन्ह्यामध्ये त्यांना वडून नेलं होतं, फरफटत नेलं होतं चंद्राबाबू नायडूंना। ते चंद्राबाबू नायडू अजून ती गोष्ट विसरलेली नाहीत, ते आता मोका आणि चौका ह्याचीच वाट बघत आहे। म्हणजे जसा मोका मिळेल तसा चौका मारायचा, चौकार मारायचा, असं चंद्राबाबू नायडूचं सध्या काम आहे। आणि महाराष्ट्रामध्ये राहिलं एकनाथ शिंदे यांचं। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं, पुन्हा त्यांना उपमुख्यमंत्री केलं, आणि त्यांनी जेवढे काही निर्णय घेतले ते मात्र ते निर्णय रद्द करण्याचा सपाटा हा
कोणी देवेंद्र फडणवीस यांनी लावलेला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहे. अजित पवारांच्या बाबतीत ही तसंच घडते. अजित पवार यांचे सहकारी धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई केली, यांच्या जवळच्या लोकांवरती कारवाई केली, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं. तसंच नाशिकचं जरी कोकाटेंबाबत तसंच सुरू आहे, तसंच अजित पवार यांच्या आमदारांची एक एक प्रकरणं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्या देखील जे तानाजी सावंत असेल किंवा अजून कोणी असेल यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही नेते देखील महाराष्ट्रातले वैतागलेले आहेत. म्हणजे ह्या दोघांचे मिळून 8 खासदार आहेत. चिराग पासवान बिहार मधले त्यांचे 6 खासदार आहेत. नितीश कुमार 12, चंद्रबाबू नायडू 16. हे जर खासदार बाहेर पडले तर मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार पडणार. आणि सध्या नितीश कुमार बाहेर पडलेलेच आहेत. हे 2-3 जण एवढ्या महिन्याभरात बाहेर पडणार असं एकंदरीत माहिती आहे. तर त्यामुळं हे भारतीय जनता पक्षाचं सरकार पडणार. म्हणजे नरेंद्र मोदी जाणार. आता नरेंद्र मोदी जाण्यानं परत इंडिया आघाडीचं सरकार येते की काय, आणि राहुल गांधी पुन्हा सत्तेमध्ये येण्याचं स्वप्न बघतात तर येतेत का काय, ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आता बघावं लागणार आहे. कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.